संहितेचा अभ्यास करणं पण इझी आहे जर तो आपण काही पॉईंट्स लक्षात घेऊन केला तर. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी दीप्ती अँड हिअर आय एम विथ द सिरीज अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. आणि आज आपण त्याच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करतो अँड ट्रस्ट मी एम एक्सायटेड एज वेल. सो मी असे पूर्ण पॉईंट्स घेऊन बसली आहे सो आय डोंट मिस एनिथिंग. तर बिफोर स्टार्टिंग दिस आय वॉन्ट टू क्लिअर फ्यू पॉईंट्स की दिस सिरीज इज नॉट ओनली अबाउट मी एक्सप्लेनिंग यू थिंग्स की हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, या गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टी तशा आहेत, नॉट दिस वे. तर बेसिकली याच्यामध्ये असं असणार आहे की क्वेश्चन्स कसे फ्रेम होतात, क्वेश्चन्स फ्रेम अनएक्सपेक्टेडली अनएक्सपेक्टेडली कशा प्रकारे फ्रेम होऊ शकतात. त्याच्यानंतर मेड बी वायवा, MCQs किंवा थिअरी क्वेश्चन्स, ऑल टाईप ऑफ की कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं काही पण. रिलेटिव्ह स्टडी कसा करायचा, तर फर्स्ट इयरमध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये संहिता आणि क्रिया हे दोन असे सब्जेक्ट्स आहेत की ज्याच्याबद्दल खूप साऱ्या सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यामध्ये सिलेबसचा विचार केला तर. आणि मग त्यामुळे ते अभ्यास करताना आपण इझिली अभ्यास कसा प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्यावेळी संहिता जरी म्हटलं तरी संहिता म्हणजे अष्टांग हृदय आणि चरक संहिता अशा दोन्ही संहितांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये मग चरकांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, वाग्भटांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांच्यामधले जे सिमिलॅरिटीज आहेत, डिफरन्सेस आहेत, याच्याबद्दल काही क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो का, याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. नेक्स्ट कम्स पेपर प्रेझेंटेशन, की पेपर प्रेझेंटेशन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि हाऊ टू लाईक प्रेझेंट एव्हरीथिंग, कोणत्या गोष्टी कशा माध्यमातून आपण जास्त चांगल्या डिलिव्हर करू शकतो. आणि बिंग टाईम रेस्ट्रिक्टेड आपण ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच नाही बोलणार आहोत. तर जसं जसं आपण त्या टॉपिकला त्या विषयात जाऊ किंवा जसं जसं त्या प्रकारचे क्वेश्चनकडे आपण वळू तसं तसं आपण याचा अभ्यास करणार आहोत किंवा याच्याबद्दल बोलणार आहोत. तर स्टार्टिंग विथ आयुषकामी अध्याय, अष्टांग हृदयातला पहिला अध्याय आपण सुरू करतो आयुषकामी अध्याय. आणि त्याच्याबद्दल मी थोडंफार इथं ऑलरेडी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे कारण बरेच दिवस झाल्यात आता मी पण ह्या गोष्टींना वाचून आणि हे करून. सो स्टार्टिंग विथ आयुषकामी अध्याय. तर आयुषकामी अध्यायातली जी सगळी सूत्र आहेत ती सगळीच सूत्र आपल्याला पाठ करायची आहेत कारण आयुषकामी अध्यायातली सगळी सूत्र ही एक बेस आहेत पुढे आपण संहितांमध्ये जे पण शिकणार आहोत त्याचा. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला असा प्रश्न पडलाच नाही पाहिजे की याच्यातली कोणती इम्पॉर्टंट सूत्र आहेत, कोणते इम्पॉर्टंट श्लोक्स आहेत आणि कोणते नाही आहेत. तर कुठल्याही प्रश्नाला इंट्रोडक्टरी एक फ्रेम, अशी प्रश्नाची एक फ्रेम असते उत्तराची. तर त्याच्यात कोणताही प्रश्न रिलेटेड आला आहे आणि तिथे तुम्ही वाग्भट संहितेतला श्लोक वापरू शकत आहात तर तिथे आपण तो श्लोक वापरू शकतो. त्याच्यामुळे याच्यातली सगळी सूत्र पाठ असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील तर त्याच्यातली जे पण काही महत्त्वाची आहे जे तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी येऊ शकतात अशी सूत्र तर नक्की पाठ करा. सो कमिंग टू दिस क्वेश्चन पॉईंट, काय बाल ग्रहोर्ध्वंग असा जो एक सूत्र आहे आयुर्वेदाच्या 8 अंगांबद्दल तिथे सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये ना MCQ क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो किंवा मग आयुर्वेद इतिहास जो आपला संस्कृतचा पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये याचा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की कोणत्या आयुर्वेदाच्या अंगामध्ये कोणती संहिता श्रेष्ठ सांगितलेली आहे किंवा जसं की काश्यप संहिता ही बालचिकित्सेमध्ये वगैरे सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी दोषांना एका वेगळ्या अस्पेक्टसोबत त्यांनी रिलेट केलेलं आहे की जसं की त्यांनी सांगितलं की कालानुसार दोष प्राबल्य सांगितलेलं आहे, त्रिदोष आणि अग्निसंबंध, त्रिदोष आणि कोष्ठ संबंध. तर या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला क्रियाशारीरमध्ये पण यांचा जास्त उपयोग होतो कारण की जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो अग्निपरीक्षा, कोष्ठ परीक्षा, तर अशा वेळी आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की कोष्ठांचे किती प्रकार, अग्नीचे किती प्रकार. तर तेव्हा आपण त्यांना हे उत्तर सूत्रांमध्ये सुद्धा देऊ शकतो आणि जर आपल्याला सूत्र पाठ असतील तर आपल्याला ते त्या वेळेला पटकन आठवायलाही मदत होते. त्याच्यानंतर प्रकृती. तर प्रकृतीचा प्रश्न मागच्या वर्षी SQ म्हणून आला होता आणि जर तुम्हाला शुक्रार्थवस्थैर्य जन्मादव विषयेव विषक्रिमी हे त्याचं सूत्र आहे. आणि हा बऱ्याच लोकांना ही गोष्ट रिअलाईज नसेल झाली की संहितेच्या पेपरमध्येच क्रियाचं प्रकृती काय करते इथं. तर अगेन ज्यांना हे त्या पॉईंटला पटकन क्लिक झालं असेल की नाही प्रकृती म्हणजे हे पहिल्या अध्यायातलेच आपल्याला प्रकृती विचारलेलं आहे तर हे त्याच्यातलं असू शकतं. त्याच्यानंतर त्रिदोषांचे गुण. अगेन त्रिदोषांचे गुण का माहीत असायला पाहिजे, मुळात हा प्रश्नच नाही आला पाहिजे. त्रिदोषांच्या गुणांचं सूत्र पाठ पाहिजे. पुढे जाऊन पुन्हा आपण जेव्हा चरकांमध्ये सुद्धा त्रिदोषाचे गुण दिलेले आहेत तर मग असा अजून एक प्रश्न फ्रेम होतो वायवाच्या वेळी वगैरे की चरकांनी कोणता गुण वेगळा सांगितलेला आहे. जसं की आता कफाचा जो मधुर गुण आहे हा चरकांनी सांगितलेला आहे
वाग्भटांनी नाही सांगितलं. मग वायवाच्या वेळी वगैरे असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की चरकांनी कोणता वेगळा गुण सांगितलेला आहे. मग पर्टिक्युलरली प्रत्येक दोषाचे वेगळे वेगळे गुण आहेत, त्याप्रकारे तो प्रश्न फ्रेम होऊ शकतो. त्याच्यानंतर जेव्हा क्रियामध्ये सुद्धा आपल्याला एक LAQ लिहायला येतो दोषावरती, तर तिथे सुद्धा आपण एक पॉईंट म्हणून त्या दोषाचा गुण कोणता आहे हे ॲड करताना आपण तिथे याचं सूत्र डायरेक्ट लिहिलं तर ते जास्त चांगलं आणि जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं. त्याच्यानंतर सप्तधातू, तीन मल, अगेन हे सूत्र माहीत असायला पाहिजेत. सामान्य विषय सिद्धांत इथे सुद्धा दिला आहे आणि चरक सूत्रस्थान 1 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर चरक सूत्रस्थानमध्ये ते अजून इलॅबोरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. पण पुन्हा संस्कृतमध्ये जेव्हा आपल्याला टीप आलिहा वगैरे जेव्हा असे पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये आपल्याला ते हे असतं की सामान्य विचारलं जाऊ शकतं, विशेष विचारलं जाऊ शकतं. तर तिथे सुद्धा आपण या सूत्रांचा उपयोग करू शकतो. मग ते वाग्भट म्हणजे अष्टांग हृदयामधले असतील किंवा चरक संहितेमधले असतील तर तिथे सुद्धा आपण या सूत्रांचा उपयोग करू शकतो. पुन्हा षड्रसांबद्दल तर रसभेदीयमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर असा दोष संबंध जो सांगितलेला आहे तत्राद्य मारुतम घंती त्रयोस्तिक्ता देहा कफम, तर ते पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या म्हणजे जर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली ना तर त्याच्या अपोजिट गोष्ट आपल्याला खूप चांगली लक्षात राहते. म्हणजे जसं की तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली की पहिले 3 दोष आहेत, तत्र आद्य मारुतम घ्नंती, म्हणजे जे पहिले 3 रस आहेत ते वाताचं शमन करत आहेत. मग ते 3 सोडून जे पुढचे 3 आहेत ते वाताचा प्रकोप करत असतील. जर तुम्ही हे असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला तिथे फार असं काहीतरी रस कोणता हा कोणता तो असं लक्षात ठेवायची गरज नाही. त्यामुळे सूत्र पाठ असतील, सूत्रांचे अर्थ माहीत असतील तर ह्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे सोप्या होतात. त्याच्यानंतर वीर्य, विपाक, विंशती गुण याच्याबद्दलही आपल्याला पुढे तशा चांगलं हे आलेलं आहे. देन कम्स चिकित्सा चतुष्पाद. तर चिकित्सा चतुष्पादाबद्दल आपल्याला इथेही सांगण्यात आलेलं आहे आणि कुड्डाक चतुष्पाद जो चरक सूत्रस्थानाचा 9वा अध्याय आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे. तर मग इथे आणि तिथे जे त्यांनी गुण सांगितले आहेत, भीषकाचे असतील, औषधाचे असतील, परिचारकाचे असतील, रोग्याचे असतील, जे गुण आहेत ते ऑलमोस्ट सगळे सेम आहेत. मग जेव्हा आपल्याला चिकित्सा चतुष्पादाबद्दल वर्णन करा, जर फक्त एवढंच आलं तर आपण वाग्भटांमधलाही चिकित्सा चतुष्पादाबद्दल लिहू शकतो आणि चरकांनी सांगितलेल्या चिकित्सा चतुष्पादाबद्दलही लिहू शकतो. मग तुम्ही इथे त्याचा भेद म्हणून लिहू शकता की आचार्य चरकांनी हे सांगितलेलं आहे, आचार्य वाग्भटांनी हे सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये एक डिफरन्शियल पॉईंट असा येतो की आचार्य चरकांनी रोग्याचा आढ्य हा गुण सांगितलेला नाहीये, जो वाग्भटामध्ये सांगितलेला आहे. आढ्य रोगी भिषग्वशो ज्ञापक सत्ववानपी. मग आपण तिथे एक डिफरन्शियल पॉईंट म्हणून खाली लिहू शकतो की आचार्य चरकांनी रोग्याचा आढ्य ह्या गुणाबद्दल वर्णन केलेले नाही. म्हणजे एक्झामिनरला ही गोष्ट लक्षात येते की अभ्यास करताना या व्यक्तीने रिलेटिव्हली ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे की इथे हे सांगितले, इथे हे सांगितलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पुन्हा अगेन व्याधी प्रकार जे आहेत म्हणजे साध्यत्व, तर मला असं वाटतं की हे आपण फ्लोचार्टच्या फॉर्मॅटमध्ये चांगलं लक्षात ठेवू शकतो. आणि अगेन हे पुन्हा आपल्याला चरक सूत्रस्थान 10वा अध्याय आहे महाचतुष्पाद, महाचतुष्पाद, त्याच्यामध्ये ह्याचं वर्णन आलेलं आहे. तर मग हे जर आपण असं फ्लोचार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवलं आणि याची सुद्धा जर सूत्रपाठ असतील अष्टांग हृदयामधली, तर आपल्याला ते इकडे पण आणि तिकडे पण दोन्हीकडचा आपला अभ्यास व्यवस्थित होणार आहे. जसं की इकडे त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे सर्वौषध क्षमे देहे युनः पुंसोचितात म्हणा अमर्म गोल्पघित्वग्र रूपरूपोनुपद्रवः. ठीक आहे, मग हे त्यांनी कशाचं सूत्र सांगितलं आहे तर हे त्यांनी सुखसाध्य व्याधीचं सूत्र सांगितलेलं आहे. तर अशी जर आपल्या सगळ्या व्याधी प्रकारांची सूत्रपाठ असतील तर आपल्याला त्याच्यातला प्रत्येक एक शब्द घेऊन आपण तिथे एक्सप्लेन करू शकतो की सर्वौषध क्षमे देहे युनः पुंसो जितात्मनः अमर्मग, म्हणजे जो मर्मगत झालेला नाही अजून, ज्याची रूप अजून पूर्णपणे व्यक्त झालेली नाही आहेत, सर्व लक्षणं अजून त्याची व्यक्त झालेली नाही आहेत. जर तुम्ही ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्हालाही तो सूत्रामधला एक शब्द घेऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि हे फ्लोचार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा की व्याधी, मग व्याधीचे पुन्हा 2 प्रकार पडतील, सुख एकतर साध्य आणि दुसरं असाध्य. मग साध्यमध्ये पुन्हा सुखसाध्य आणि कृष्ठसाध्य. त्याच्यानंतर असाध्यामध्ये 2 प्रकार पडतील, याप्य आणि अनुपक्रम्य. मग पुन्हा आहे याप्याचं सूत्र सांगितलेलं आहे शेषत्वाद आयुषो याप्य पथ्याभ्यासात विपर्यय. म्हणजे शेष जे आयुष्य आहे म्हणजे राहिलेलं जे पण आयुष्य आहे त्या रोग्याचं त्याच्यामध्ये त्यांनी जर पथ्यकर आहार विहार आणि औषध यांचा अभ्यास केला तर त्याचं जे पण काही लक्षणं आहेत किंवा ज्याला व्याधीचा जो पण काही म्हणजे व्याधी जो आहे त्याची जी व्यक्तता आहे त्याच्यामुळे जो होणारा त्रास आहे तो कमी होईल.
तर अशा प्रकारे तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता आणि हे जर तुम्ही एक्झाममध्ये प्रेझेंट करताना फ्लोचार्टच्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट केलं तर ते अजून जास्त चांगलं वाटतं. सो मला असं वाटतं की दिस इज इट फॉर चॅप्टर 1 म्हणजे अध्याय. पहिल्या अध्यायासाठी हे पुरेसं आहे आणि पहिल्या अध्यायाचे मी कधी नोट्स बनवल्याच नाहीत, कारण अध्याय माझा पहिला पाठ होता, त्यामुळे नेहमी त्या सूत्रांच्या बेसिसवरतीच एक्झाम दिलेली आहे. आणि फक्त जर मी ट्राय करेन की हुड्डा चतुष्पाद आणि महाचतुष्पादाच्या ज्या नोट्स आहेत त्या मी माझ्या इंस्टाग्राम वरती शेअर करणार आहे सध्या, अँड देन विल सी की पुढे आपण त्या कशा प्रकारे शेअर करू शकतो. सो मेक इट शुअर की तुम्ही दीप्ती ड्राफ्ट्स या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो केलेलं असेल, कारण नोट्स सध्या तरी मी तिकडेच शेअर करेल. तर मग तुम्ही तिकडे पण जाऊन बघू शकता. खुड्डा चतुष्पाद आणि महाचतुष्पादचे मी तिकडे शेअर करेल, कारण हा जो क्वेश्चन पॉईंट आहे तो मोस्टली आयुष कामियामधून त्याच्यावरतीच येतो. आणि जर आपण इथे आयुष कामियाचे हे 2 टॉपिक्स करता करता जर आपले तिकडचे पूर्णच्या पूर्ण 2 अध्याय कव्हर होतात आहे, देन इट्स अ गुड थिंग, कारण याच्यामध्ये आपला वेळ पण वाचतो. सो दिस इज इट फॉर टुडे. आय थिंक तुम्हाला हे आवडलं असेल, आणि जर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कळत असेल तर मला नक्की सांगा, किंवा काही चेंजेस असतील तर ते पण नक्की सांगा. ऑल्सो मेक शुअर दॅट यू हॅव सबस्क्राईब द चॅनल, कारण की मी पण माझ्या परीने खूप प्रयत्न करते की मी काहीतरी वेगळं आणि सोप्या प्रकारे ते तुमच्यापुढे आणण्याचा ट्राय करेल. आणि सो मेक शुअर दॅट यू हॅव सबस्क्राईब द चॅनल, अँड दिस इज इट.